पारंपरिक म्हणजे नष्ट होणारी व अपारंपरिक म्हणजे कधीही नष्ट न होणारी अशा दोन स्वरूपात असते. खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, वीज या पारंपरिक ऊर्जा आहेत. तर सूर्यप्रकाश, समुद्र लाटा, पाणी, वारा हे अपारंपरिक ऊर्जेची उदाहरणे आहेत. मनुष्याला अपारंपरिक ऊर्जेपेक्षा पारंपरिक ऊर्जा जास्त वापर करतो. ही ऊर्जा अतिप्रमाणात व निष्काळजीपणे वापरली तर हे साठे एक दिवस संपून जातील. वाढती लोकसंख्या व आधुनिक जीवनशैलीमुळे ऊर्जेचा वापर वाढत चालला आहे. जसे वाहनांचा वापर वाढल्यामुळे पेट्रोलचा वापरही वाढत आहे. वीज निर्मिती करण्यासाठी लागणारा कोळसाही अति वीज वापरामुळे संपुष्टात येईल अशी भीती निर्माण झाली आहे. या सर्व बाबींचा करता आजपासून आपण ऊर्जा बचत करणे आवश्यक आहे. विजेच्या दिव्यांच्या ऐवजी सौर दिव्यांचा वापर करावा. तसेच आपल्या दैनंदिन जीवनात विजेच्या वस्तूंचा वापर आवश्यक तेवढेच करून वीज बचत करू शकतो. पाण्याचा वापर आवश्यक तेवढा व आवश्यक तेवढाच करावा. वाहनाऐवजी सायकलचा वापर करावा. त्यामुळे प्रदूषणही कमी होईल व आरोग्यही चांगले राहील. आवश्यक असेल तिथे अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला पाहिजे. जसे सौर ऊर्जेवर चालणारे सौर ऊर्जा तापके, सौरगड, सौरबंब इत्यादी सौर ऊर्जेचा वापर करून ऊर्जा वाचवू शकतो. आज वाचू ऊर्जा, भागू उद्याच्या गरजा. 14 डिसेंबर हा ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. पण हा दिवस न करता प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिटाला ऊर्जा शोधन करणे गरजेचे. आज जर आपण ऊर्जा वाचवली तर उद्याच्या गरजा भागतील. जगण्यासाठी धावपळ झालेल्या या युगात ऊर्जा बचत नितांत करत आहे. जग हे ऊर्जास्थितीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे शाश्वत विकास आहे. ऊर्जा बचत करण्याचे शिक्षण देण्याचे ऊर्जा शोधनाचे महत्त्वाचे आहे. आपण दैनंदिन जीवनात ऊर्जेचा जपून वापर करू शकतो. आपण ऊर्जा बचत कशी करावी? विनाकारण पंखे, दिवे लावू नये. अगदी थोड्या कपड्यासाठी वॉशिंग मशीन चालवू नये. गिझर वापरताना आवश्यक तेवढेच पाणी गरम करा. AC चालू असताना खिडकी दरवाजे बंद ठेवा. सतत उघडू नका. संगणक, TV गरज असेल